नमस्कार, मी निरंजन. गेल्या काही वर्षांपासून मी सातत्याने हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की नरेंद्र मोदी देशाचं दिवाळं काढेल. हा मनुष्य फक्त स्वतःसाठी जगणार आहे, फक्त स्वतःवर प्रेम करणार आहे. हा आई वडिलांसाठी जगला नाही, हा बायकोसाठी जगला नाही, हा फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगणार आहे. आणि त्यासाठी वाटेल ते करायला हा मनुष्य तयार होतो. गेल्या 11-12 वर्षापासून आपण पाहिलं, जगभर हा फिरला. फक्त जगातल्या नेत्यांना मिठ्या मारणं याला परराष्ट्र नीती नाही म्हणत. व्यक्तिगत मैत्री फक्त करायला बघायची, आणि ती सुद्धा त्या गौतम अदानीची गुलामी करण्यासाठी करायची. एवढंच आतापर्यंत या माणसाने केलं. याच्या पलीकडे यांनी परराष्ट्र नीतीमध्ये कधीही भारताच्या हिताचा विचार केलेला नाही. हे मी अतिशय ठामपणाने सांगतोय. आणि त्याची आता उघड चिन्ह दिसायला लागलेली आहे. यांनी किती काय गोदी मीडियाच्या मार्फत, याचा जो पामेरियन मीडिया आहे, म्हणजे जो बूट चाटणारी कुत्री आहेत अक्षरशः, यांच्यातर्फे जे काही डंका वाजवण्याचा प्रयत्न करत असेल, प्रत्यक्षामध्ये जगामध्ये लंका वाजते आहे भारताची. हे अगदी खरोखर सांगतोय. तुम्ही हे सगळं गुगलला व्हेरीफाय करून पाहू शकता. मी दाखवेन सुद्धा त्यातले काही भाग. हा बघा, शांघाईला गेला होता आता. म्हणजे पहिल्यांदा अमेरिकेकडून ज्या वेळेला लाथ मिळाली, त्यावेळेला यांनी चीनच्या पाया पडायला सुरुवात केली. हा शांघाई कॉर्पोरेशनला प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला सगळेजण राष्ट्रप्रमुख गेले, त्यावेळेचा हा फोटो. या सगळ्या फोटोमध्ये कुठे दिसतोय तुम्हाला नॉन बायोलॉजिकल प्राणी? या इथं एका बाईच्या पाठीमागं त्याचा चेहरा पण दिसत नाही, इतक्या पाठीमागे नरेंद्र मोदींना उभं केलेलं होतं. त्यानंतर आपण असं पण व्हिडिओ पाहिले गोदी मीडियाने फिरवलेले, अर्थातच, की व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग आपापसात काहीतरी बोलतायत. पुतीन हे रशियन भाषेमध्ये बोलतात, शी जिनपिंग मॅन्ड्रिन भाषेमध्ये बोलतात. त्यांचा रशियन टू मॅन्ड्रिन आणि मॅन्ड्रियन टू रशियन मध्ये ट्रान्सलेट करून सांगणारे ट्रान्सलेटर्स त्या ठिकाणी होते. हे दोघं आपापसात बोलत असताना हे आपले नॉन बायोलॉजिकल प्राणी मध्येच तिथं आले आणि त्यांच्याशी काहीतरी बोलायला लागले आणि खदा हसायला लागले. याला कुठली भाषा कळली त्याच्यातली? याला ना रशियन येते, ना मॅन्ड्रिन येते, ना इंग्लिश येते. तिथं ना टेलिप्रॉम्प्टर होता. नुसतं खदा हसायचं. अरे, टिंगल करत असतील हे सगळे राष्ट्रप्रमुख पाठीमागे गेल्यानंतर. ही या माणसाने देशाची अवस्था करून ठेवलेली. हे झाल्यानंतर तुम्ही बघा काय काय घडत गेलं. पहिली एक बातमी बघा. या बातमी दाखवते की अमेरिकेने असं म्हटलंय, आणि डोनाल्ड ट्रम्पनी त्यावेळेला ट्विट पण केलं होतं त्याच्याबद्दल. पण ही बातमी तुम्हाला काय सांगते? ही बातमी तुम्हाला सांगते की, म्हणजे बिट्स इन ब्रीफ या ट्विटर अकाउंटवरून आलेली आहे की, ट्रम्प इज कन्सिडरिंग अ प्लान टू ब्लॉक US टेक्नॉलॉजी फर्म्स फ्रॉम आउटसोर्सिंग देअर वर्क टू कंपनीज इन इंडिया. भारतातल्या कंपन्यांना अमेरिकेतल्या कंपन्यांनी काम देऊ नये, यासाठी डोनाल्ड ट्रम्पनी अमेरिकेतल्या सीईओज बरोबर एक डिटेल काही तासांची बैठक घेतली की भारतातल्या कंपन्यांना काम द्यायचं नाही. पहिले 50% टेरिफ लावून झालं, 50% टेरिफ लावून झालं, आणि पुतीनच्या युद्धाला भारत स्पॉन्सर करतोय अशा पद्धतीचं वक्तव्य त्यावेळेला पुतीननी केलेलं होतं. त्यानंतर हे आलं. आता हे डोनाल्ड ट्रम्पनी ट्विट केल्यानंतर त्याला पुन्हा लगेच दुजोरा देणारं आणखीन एक ट्विट आपण पाहू. लॉरा लुमरनी पुन्हा हे ट्विट केलं. त्यात तिने काय म्हटलं? प्रेसिडेंट ट्रम्प इज नाउ कन्सिडरिंग ब्लॉकिंग US IT कंपनीज from outsourcing their work to Indian companies. In other words, you don't need to press 2 for English anymore. टिंगल केलेली आहे. आपल्याला माहिती आहे, हे जे बीपीओचे कॉल जातात, तर आपल्याला पहिल्यांदा बीपीओला कॉल केल्यानंतर काय नंबर येतं की 1 दाबा, 2 दाबा, 0 दाबा, 9 दाबा. इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर 2 दाबा. तर ती तेच म्हणते की यापुढे हे करावं लागणार नाही, कारण भारतीय कंपन्यांना कामच दिलं जाणार नाही. मेक कॉल सेंटर्स अमेरिकन अगेन. हे लॉरा लुमरनी लिहिलंय. मी एक भाग यापूर्वीच केलेला होता की भारतातल्या कोणत्या कंपन्यांच्या टर्नओव्हरवर फरक पडेल. म्हणजे अगदी टाटा मोटर्स सारखी कंपनी, त्यांचा 20% टर्नओव्हर अमेरिकेवर अवलंबून आहे. महिंद्रा बीटेक काय ते आहे, टेक महिंद्रा, त्याच्यानंतर इतर सॉफ्टवेअर कंपन्या, त्यांचे 80, 90, 100% टर्नओव्हर्स हे अमेरिकेवर अवलंबून आहेत. याचा परिणाम काय होणार भारतामध्ये? तर भारतातल्या आता इंजिनियर्सच्या नोकऱ्या जाणार.
ऑलरेडी टेक्सटाईल इंडस्ट्रीला सुरतमध्ये फटका बसलाय, ऑलरेडी डायमंड इंडस्ट्रीला फटका बसलाय, काही लाख जण बेरोजगार झालेले आहेत त्या ठिकाणी. आणि आता हे याच्यानंतर सर्वात गंभीर गोष्ट जी म्हणजे हे वाचल्यानंतर आणि पाहिल्यानंतर तर माझा तिळपापड झाला होता ते पाहिल्यानंतर. आणि त्याच्यावर भारताने काय केलं हे पण सांगतो. हे बघा, गुंथर फेलिंजर जान हा ऑस्ट्रिया, जर्मनीच्या शेजारी आहे, ऑस्ट्रिया या देशाचा नेटोचा प्रमुख आहे, चेअरमन ऑस्ट्रियन कमिटी फॉर नेटो एनलार्जमेंट्स फॉर ऑस्ट्रिया, युक्रेन, कोसोवो, बोस्निया, युरोपियन युनियन आणि आणखीन इतर देश त्यांनी त्यात दाखवलेत. हा ऑस्ट्रियाच्या नेटो हा जो समूह आहे, राष्ट्रसमूह नेटो नेशन, जो दुसऱ्या महायुद्धानंतर उदयास आला होता किंवा निर्माण केला गेला, या नेटोचा ऑस्ट्रियाचा प्रमुख आहे. यांनी काय ट्विट केलं पहिल्यांदा, आय कॉल फॉर एक्स इंडिया. आता इंडिया म्हणाल तो तयार नाही, एक्स इंडिया, पूर्वी भारत सारखा नावाचा देश होता अशा अर्थाने तो बोलतोय. इंडिया इज नाऊ अ होस्टाईल स्टेट टू फ्री वर्ल्ड. वी मस्ट बॉयकॉट इंडिया नाऊ. 100% टेरिफ. नो युरोपियन युनियन FTA इंडिया. FTA म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट. हे आता युरोपियन युनियननी भारताबरोबर करायचं नाही. नो व्हिसा फॉर इंडियन्स ॲज लॉंग ॲज पुतिन्स फ्रेंड नरेंद्र मोदी स्टेज इन पॉवर. हे त्यांनी म्हटलंय नेटो फोर्सेसनी. आणि याच्यापेक्षा भयंकर आहे, याच्यावरती भारताने काय केलं, या गुंथर फेलिंजरच्या अगेन्स्ट यांनी हे असं वक्तव्य केल्यानंतर, त्याचा व्हिडिओ पण मी नंतर दाखवेन, हे वक्तव्य केल्यानंतर भारताने याचा परराष्ट्र खात्यातर्फे ना निषेधाचं पत्रक निघालं, ना त्याचा धिक्कार करणारं पत्रक निघालं, ना त्याचं प्रत्युत्तर देणारं पत्रक निघालं, काहीही नाही, काहीही झालं नाही. भारताने फक्त त्याचं ट्विटर अकाउंट ब्लॉक केलं. हे बघा, भारतातर्फे फक्त याचं ट्विटर अकाउंट ब्लॉक केलं गेलं. आणि हा किती भयंकर बोललेला आहे हे बघायलाच हवं. ते मुद्दाम त्याचं इंग्लिशमध्ये असलेलं वक्तव्य, त्याचं एक 5-6 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो मुद्दाम महाराष्ट्रातल्या दर्शकांच्या लक्षात यावं गांभीर्य म्हणून त्याचं कॅप्शनिंग मी मराठीमध्ये करून घेतलेलं आहे. ते बघा. Hello dear friends from India. I'm now blocked officially by the Indian authorities and I appeal to change that because I want to discuss with you what your Prime Minister has done in China, being the best friend of Vladimir Putin, the war criminal. And this is outrageous. I thought that India was a friend, that we Europeans want to do a free trade agreement with India, a friendly country, India to join the OECD and be part of the free world. But no, Mr. Modi lets you astray. He is now an official friend of his best buddy Putin. And he has decided to stick with China in BRICS, to be at the Shanghai Cooperation Organization and to go fully into the axis of upheaval resistance. He is an anti-free world person and he is leading India into isolation, poverty and dismay. And therefore, I have decided, as I did it with Brazil and with China and with Russia, in the war, it's absolutely justified to ask for the dismantlement of our enemies. Russia first, China is now officially as well on the list of dismantlement. Brazil, by the way, no longer, because they have got the message and they are now firmly back on the way to the West and they will leave BRICS, I'm confident, and they will sign a free trade agreement with Mercosur, we will sign as well, and we will be very successful together. And this will be the end of BRICS because there will be no B anymore. But India has made the wrong choices and therefore I agree with a clear message here. Ex-India now. India anyhow was built on military force by the Indians in 47. They took, when the partition came, all the princely states by force, and force them into this new state of India. And you are not a working democracy, you're not part of the free world, and you have decided that. It's your choice. And it was now a step in the back by Modi in Tianjin at the summit of Shanghai Cooperation to hang out with Putin in this kind of provocative and brutal way to be associated with a genocidal dictator. And that's his choice, not mine.
And so, ex-India means that there will be a new foreign policy of the West to encourage all the separate states, the individual member states of the Indian Federation to look for independence. And then there will be, let's say, 40 new states instead of India. They will then all be invited to the OSCE, to the OSCE, and to all these organizations which we have, and it will be much better for the Indians. It's a much freer world which we're offering. It's much better than this kind of semi-tyranny which the BJP party under Modi is having to offer currently. And of course, these countries will be aligned with the West, and they will be much richer market democracies, and that will be the real freedom for the Indians, and it's much better for the world than what is currently on offer in terms of governance and administration from the Modi regime. And that's ex-India. I call for that, and I call for support, and please unblock my Twitter account, follow me on Instagram instead, and follow me on YouTube. Thanks a lot for your attention, thanks for all the media coverage. And Mr. Modi, I told you on Twitter, you're gonna regret what you did in Tianjin, and you're gonna regret to step in the back of the Ukrainians and the West. You are no longer a friend. I'm very disappointed, and that's why I feel totally justified to discuss the dissolution of the Indian Federation into a much better, freer system of independent states by themselves than part of the West and the free world, much richer than under the unfair system of governance which you have to offer to the Indians. Welcome to the new Indian free republics in the free world after the fall of Modi and his system. Thanks a lot. Bye. From Vienna. बघितलं, हा म्हणतोय की 47 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने लष्करी ताकदीचा वापर करून भारतामधली 550 ही प्रिन्सली स्टेट्स ही एकत्र आणली, बाय फोर्स आणली, आणि आता भारताचे 14 तुकडे करण्यासाठी युरोपियन युनियन मदत करेल. युरोपियन युनियन मदत करेल भारताचं रूपांतर 14 वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये करण्यासाठी, भारताला डिसइंटिग्रेट करण्यासाठी. म्हणून या देशावरती प्रेम असलेल्या कोणाचंही रक्त उसळायला हवं, पण माझ्या देशाच्या पंतप्रधानाचं उसळत नाही, कारण तो नॉन बायोलॉजिकल आहे, त्याच्या शरीरात रक्तच नाही. या देशाच्या परराष्ट्र मंत्र्याचं उसळत नाही, कारण त्याची बायको जपानची आहे, त्याचा मुलगा अमेरिकेचा नागरिक आहे, त्याचा काय भारत कधी पण सोडून दिल तो एस जयशंकर. आणि स्वसंरक्षण मंत्री तर काय, ते फक्त स्वतःच्या संरक्षणापुरते आहेत, त्यांना देशाशी काही घेणं देणं नाहीये. कारण फक्त स्वतःची साठी जगणारी ही माणसं ही आता देशाचं नेतृत्व करायला आलेली आहेत. इतकं भयंकर स्टेटमेंट ज्या युरोपियन युनियन म्हणा किंवा जगातल्या कुठल्याही देशाची हिंमत नव्हती 75 वर्ष भारताच्या विरोधात असं स्टेटमेंट करण्याची. भारताने जगाचे नकाशे बदलले. आज युरोपियन युनियनचा ऑस्ट्रियामधला एक माणूस असं म्हणतो, नेटो फोर्सेसचा, की आम्ही भारताचा भूगोल बदलू. आणि ही बोलाची त्याची हिंमत होते, त्याची जीभ धजावते. कारण हे धजावल्यानंतर भारत काय करेल, जास्तीत जास्त ट्विटर अकाउंट ब्लॉक करेल. चीनचं काय करून घेतलं भारताने, 53 ऍप त्यांचे ब्लॉक करून टाकले, बॅन करून टाकले. त्यांनी आपल्या 25 सैनिकांचा बळी घेतला. भारताचा 4400 स्क्वेअर किलोमीटरचा भूप्रदेश हा चीनने ताब्यात घेतला, बळकावून टाकला, तिचं गावं वसवली. भारताने काय करून घेतलं, काही नाही केलं. लाल आंख नाही, पिवळी झालेली पॅन्ट दाखवली नरेंद्र मोदींनी चीनला, आणि आता पुन्हा चीनची लोटांगण घालायला चाललंय. हे सगळं करत असताना चीनने ओळखलंय शी जिनपिंगनी याला, की हा काय लायकीचा माणूस आहे. शेखॅण करताना याच्या तोंडाकडे पण त्यांनी पाहिलं नाही. हे सगळ्यांनी बघितलं. तो पुतीनचा पण एक इंटरव्ह्यू आलेला आहे, तोही मी एक शॉर्ट मध्ये टाकेन. पुतीननं असं विचारलं की 40 मिनिटं तुम्ही गाडीमध्ये मोदींबरोबर होता, तुम्ही काय चर्चा केली. त्याच्यावर पुतीनने असं उत्तर दिलं, 40 मिनिटांनी आम्ही हार्डली 30 सेकंद बोललो, ते सुद्धा तोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये बोललो, बस. आणि भारतामध्ये मात्र गोदी मीडियातर्फे ढोल वाजवणं चाललंय. 40 मिनिटं पुतीन बरोबर गाडीत चर्चा केली. अरे याला येतं काय बोलायला, कुठली भाषा येते का, जगाचं ज्ञान आहे याला. तो केजीबीचा प्रमुख होता व्लादिमीर पुतीन. पण ही अवस्था करून ठेवली आहे आज. आता भारतातल्या संपूर्ण आयटी सेक्टरवर
$250 बिलियन भारताचं एक्सपोर्ट होतं, सॉफ्टवेअरचं, आयटीचं एक्सपोर्ट. $250 बिलियन. म्हणजे सौदी अरेबिया जेवढं तेल जगामध्ये विकतं त्याच्यापेक्षा $100 बिलियन भारत सॉफ्टवेअर विकत होता. आता या संपूर्ण इंडस्ट्रीवरती घाला घातलाय. यानंतर मग डोनाल्ड ट्रम्पने एक ट्विट केलं की माझे नरेंद्र मोदी फार चांगले मित्र आहेत, फार ग्रेट माणूस आहे वगैरे वगैरे वगैरे. याचं त्यांनी हो ट्रम्प साहेब थँक्यू अशा पद्धतीचं यांनी ट्विट केलं. यांनी ट्विट उत्तर देत असताना यांनी असं का नाही विचारलं की भारतावर 50% टेरिफ का लादलं तुम्ही? हे अत्यंत चुकीचं आणि अन्याय करणारं तुम्ही केलेलं आहे. हे सीईओजला तुम्ही मिटिंग घेऊन सांगता भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका, भारतात ऑर्डर देऊ नका. हा भारतावर अन्याय करणारी गोष्ट आहे. हे बोलायची हिंमत का नाही झाली? कारण हा माणूस फक्त व्यक्तिगत संबंध, व्यक्तिगत नाती जपतो. याला देशाचं काय घडलंय याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि याचा म्हणून प्रत्येक नागरिकांनी अतिशय गंभीरपणाने विचार करण्याची वेळ आलेली आहे. माझं या भक्त संप्रदायातले हे जे बावळट लोक आहेत ना, मोदीवरती आणि भाजपवर आणि आरएसएसवर प्रेम करणारे, या मूर्खांनाही सांगणं आहे की अरे वेळीच सावरा, हा वाटोळं करायला निघालाय. आणि यांनी जर देशाचं वाटोळं केल्यानंतर जेव्हा लोक रस्त्यावर उतरतील ना, तुमच्या घराघरात घुसून मारतील. त्यामुळे वेळेवरती भानावरती या. आणि हे असंगाशी संघ प्राणाशी गाठ असा प्रकार करू नका. ही अतिशय कळकळीची विनंती आहे. तुम्हाला काय वाटतंय या सगळ्याबद्दल आणि या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही व्यक्त होणार आहात की नाही हे मला सांगा. इथं कॉमेंट करून खाली सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. तुमच्या पाठिंब्यावरच आम्ही हे सगळं करू शकतो. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.